10वीचा पेपर लिहिताना वडील गेल्याची खबर आली आणि त्या क्षणी एका मुलीच्या आयुष्यातलं सगळं काही थांबलं. 10वीचा पहिलाच पेपर मराठी विषय. सकाळची वेळ, घरात अभ्यासाचं वातावरण असायला हवं होतं, पण नियतीने वेगळंच पान उघडलं. शरदचंद्र पवार प्रशालेतील 10वीची विद्यार्थिनी धनश्री भिकाजी पवार ही त्या दिवशी आयुष्याची सर्वात मोठी परीक्षा देणार होती. पण काही तासातच तिच्यासमोर जगण्याची खरी परीक्षा उभी राहिली. शुक्रवार दिनांक 20 सकाळपासून घरात लगबग होती. धनश्रीने मराठीचा पेपर चांगला होईल यासाठी रात्रभर अभ्यास केला होता. वडिलांनी नेहमी सांगितलं होतं, माझी मुलगी 10वीत टॉप करणार. ते स्वप्न तिच्या डोळ्यांसमोर होतं. पण अचानक वडिलांची तब्येत बिघडली आणि काही क्षणातच अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालं. घरात वडिलांचा मृतदेह, आईचा आक्रोश, नातेवाईकांचा रडवेला आवाज आणि त्या सगळ्यात धनश्री पूर्णपणे सुन्न. तिच्या हातातल्या पुस्तकांची अक्षर धूसर झाली. मी पेपरला जाणार नाही, ती ठामपणे म्हणाली. कारण घरात वडिलांचा मृतदेह ठेवून परीक्षा द्यायला जाणं कोणत्याही मुलीसाठी असह्य असतं. ही बातमी शरदचंद्र पवार प्रशालयापर्यंत पोहोचली. मुख्याध्यापक तानाजी माने यांना समजलं की त्यांच्या शाळेतील एक हुशार विद्यार्थिनी आयुष्याच्या वळणावर उभी आहे. ती स्वतः धनश्रीच्या घरी पोहोचले. घरातलं वातावरण पाहून त्यांचेही डोळे पाणवले, पण त्यांनी धीर धरला. तानाजी माने यांनी धनश्रीच्या आईला, भावाला आणि नातेवाईकांना समजावलं. 2 तास अंत्यविधी पुढे ढकलला. वडिलांचं स्वप्न मोडू देऊ नका, त्यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होऊ द्या, असं त्यांनी भावनिक शब्दात सांगितलं. क्षणभर सगळे गप्प झाले. आईने अश्रू पुसले आणि होकार दिला. धनश्री अजूनही स्तब्ध होती. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते, पण आईचा हात तिच्या डोळ्यांवर होता. जा बाळा, तुझ्या बाबांसाठी पेपर दे, असं आईने सांगितलं. त्या एका वाक्याने धनश्रीने स्वतःला सावरलं. मुख्याध्यापक तानाजी माने स्वतः तिला परीक्षा केंद्रावर घेऊन गेले. रस्त्यात एकही शब्द दोघांमध्ये झाला नाही. परीक्षा केंद्रात पोहोचल्यावर सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. परिस्थिती समजावल्यावर शिक्षकही भावुक झाले. प्रश्नपत्रिका तिच्या हातात आली. मराठीचा पहिला प्रश्न समोर होता, पण डोळ्यांसमोर फक्त वडिलांचा चेहरा. अक्षर धूसर होत होती, हात थरथरत होते, तरीही तिने पेन उचलला. बाबांसाठी, एवढंच म्हणत म्हणत तिने उत्तर लिहायला सुरुवात केली. पूर्ण 3 तास बसणं तिच्यासाठी शक्य नव्हतं. परिस्थिती पाहून मुख्याध्यापक माने यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याशी संपर्क केला. त्यांनी सगळी हकीकत सांगितली. जगताप यांनी प्रसंगाची गंभीरता ओळखली. माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी केंद्रप्रमुख गीता सादोल यांना तातडीने सूचना दिल्या की धनश्रीला परिस्थितीनुसार अर्ध्यातून सोडण्याची परवानगी द्यावी. नियमांच्या चौकटीत राहून मानवी दृष्टिकोन ठेवला गेला. धनश्रीने 1.5 तास पेपर लिहिला. प्रत्येक उत्तरामागं तिच्या अश्रूंची शाई मिसळली होती. ती वेळ संपली तेव्हा तिच्या मनात एकच विचार होता, मी बाबांचं स्वप्न मोडलं नाही. पेपर अर्ध्यात सोडून मुख्याध्यापक तानाजी माने यांनी तिला संतोष लोंढे यांच्या गाडीत बसवलं. गाडी सरळ अंत्यविधीकडे निघाली. परीक्षा केंद्रातून अंत्यसंस्काराच्या ठिकाणी जाणारा तो प्रवास आयुष्यातील सर्वात वेदनादायी प्रवास ठरला. एका बाजूला उत्तरपत्रिका जमा झाली होती आणि दुसऱ्या बाजूला वडिलांचा पार्थिव देह अंत्यनिरोपासाठी तयार होता. धनश्री तिथे पोहोचली तेव्हा सगळ्यांचे डोळे तिच्याकडे वळले. कोणीही शब्द बोलू शकत नव्हतं. नातेवाईक, शेजारी, शिक्षक, संस्थाचालक सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. ही मुलगी खंबीर आहे असं प्रत्येकजण म्हणत होता. दुःखाचा डोंगर कोसळला होता, पण त्या दुःखावर मात करत तिने वडिलांचं स्वप्न जपलं होतं. शरदचंद्र पवार प्रशालेतील शिक्षकांनाही अभिमान वाटत होता. तानाजी माने यांनी दाखवलेली संवेदनशीलता, सचिन जगताप यांनी घेतलेला मानवी निर्णय आणि केंद्रप्रमुख गीता सादोल यांचा सहकार्य भाव, या सगळ्यांमुळे एका मुलीचं भविष्य वाचलं. धनश्री भिकाजी पवारसाठी हा फक्त मराठीचा पेपर नव्हता, ती तिच्या वडिलांना दिलेली शेवटची श्रद्धांजली होती. उत्तरपत्रिकेतील प्रत्येक शब्दात तिचं मन आणि वेदना दडली होती. वडिलांच्या जाण्याचं दुःख आयुष्यभर राहणार आहे, पण त्या दिवशी तिने दाखवलेले धैर्य तिच्या आयुष्याचा आधार बनेल. 10वीचा पहिला पेपर तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी भावनिक लढाई ठरली. ही घटना सुन्न करणारी आहे, पण त्याहून मोठं आहे ते धैर्य. एका मुलीचं, एका आईचं आणि शिक्षण व्यवस्थेतील संवेदनशील अधिकाऱ्यांचं. दुःखाच्या काळोखातही शिक्षणाचा दिवा विझू दिला नाही.
आज संपूर्ण परिसरात धनश्रीच्या धैर्याची चर्चा आहे. लोक म्हणतात वडिलांनी पाहिलेलं स्वप्न ती नक्की पूर्ण करेल, कारण त्या दिवशी तिने सिद्ध केलं की परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वप्नांवर विश्वास ठेवणं थांबवायचं नसतं. 10वीचा पहिला पेपर आणि आयुष्याची कठीण परीक्षा, पण धनश्री भिकाजी पवार ह्या नावाने या दिवशी इतिहास लिहिला. अश्रूंनी, धैर्याने आणि वडिलांच्या स्वप्नासाठी लढलेल्या जिद्दीने.